की 2 पावलं यामध्ये मागं आलो, त्यामुळं कुठंतरी थांबावं लागलं असं न मानता लाखो शेती उद्ध्वस्त होणार आहे, हजारो शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. ते सावरण्याची संधी सरकारला आहे आता 2 पावलं मागे येण्यात. एखादा दुर्घट घटना, दुःखद घटना, दुर्दैवी घटना घडली तर तिथं पोलिसांना यायला वेळ लागतो. परंतु इथं मात्र अगदी सगळं बळ घेऊन पहाटे पहाटे पोलीस येतात. मग ही लोकशाही राहिली आहे का? म्हणजे दंडुकशाही करायची, हुकुमशाही करायची हे चालणार नाही. केले असताना स्वतः या सगळ्या शक्ती महामार्गाच्या भूसंपादनाला परवानगी दिलेली आहे. कसं बघताय कोणाच्या निर्णयाकडे? सरकारला आमची सातत्यानं विनंती आहे की गरज नसलेला हा शक्तीपीठ महामार्ग करू नये. त्याच्याऐवजी हे पैसे चांगल्या कामासाठी खर्च करायला हरकत नाही असं मला वाटतंय. काल सेक्शन 3ची नोटीस काढली अशी आमची माहिती आहे. अजून नोटीस आम्हाला हातात मिळाली नाही किंवा ती बाहेर अजून पडलेली नाही. कारण की परत 8-10 दिवसात सेक्शन 15ची देखील नोटीस ताबडतोब निघणार आहे अशी माहिती आमची आहे. आणि त्यामुळे अजून देखील सरकारला फेरविचार करण्याची संधी आहे. मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की 2 पावलं यामध्ये मागं आलो, त्यामुळं कुठंतरी थांबावं लागलं असं न मानता लाखो शेती उद्ध्वस्त होणार आहे, हजारो शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. ते सावरण्याची संधी सरकारला आहे आता 2 पावलं मागे येण्यात. आणि मी काल म्हणलं तसं हे 1,00,000 कोटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 50 गड किल्ल्यांना 500-500 कोटी द्या. राज्यातल्या 22,000 गावांना 1-1 कोटी अंतर्गत रस्त्यासाठी द्या. गोडं तेल महागलेलं आहे, महागाई वाढलेली आहे. ती महागाई कमी करण्यासाठी 10-15 हजार कोटी रुपये खर्च करा. त्याचबरोबर पेट्रोल डिझेल वाढलेलं आहे, ते भाव स्थिर ठेवण्यासाठी सरकारनं स्वतःचे 10-15 हजार कोटी घालावेत. एसटी, लोकल बस यामधून सामान्य माणसं प्रवास करतात, त्यांना सवलतीच्या दरामध्ये प्रवास करता येईल का? अशी व्यवस्था या पैशातून करता येईल का? आणि जे बेरोजगार तरुण युवक युवती आहेत त्यांना नोकरी लागेपर्यंत एक 5,000चा स्टायपंड दिला तर त्याच्यावर 15-20 हजार कोटी खर्च होतील. हे पैसे अशा पद्धतीनं खर्च करा की त्या राज्यातल्या जनतेला त्याचा उपयोग होईल. गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग हा शासनाने मागे घेतला म्हणजे आमचा पराभव झाला असं न मानता, किंबहुना लोकशाहीमध्ये लोकांचा आदर राखला यासाठी तुमची इतिहासात नोंद होईल. पण इथं पहाटेच्या सुमारास ही सगळी यंत्रणा मोजणीसाठी आल्याचं बघायला मिळालं. 3 प्रांत त्या ठिकाणी होते, वरिष्ठ पोलीस अधिकारी त्या ठिकाणी होते, दंगल काबू पथक होतं. पहाटेच्या सुमारास 3 ते 4 पहाटे 4 नाही, तेच म्हणतोय, सरकारचा दबाव एवढा अधिकाऱ्यांच्यावर आहे. अतिवृष्टी झाली तर पंचनामे करा म्हणून आम्हाला मोर्चे काढावे लागतात. एखादा दुर्घट घटना, दुःखद घटना, दुर्दैवी घटना घडली तर तिथं पोलिसांना यायला वेळ लागतो. परंतु इथं मात्र अगदी सगळं बळ घेऊन पहाटे पहाटे पोलीस येतात. मग ही लोकशाही राहिली आहे का? म्हणजे दंडुकशाही करायची, हुकुमशाही करायची हे चालणार नाही. आणि आम्ही त्याला प्रखरपणे विरोध, या 12 जिल्ह्यातले शेतकरी प्रखरपणे याला विरोध करतील आणि तो विरोध पुढच्या काळामध्ये तीव्र होताना दिसेल सरकारला. शक्तीपीठ महामार्गाला जिथं तिथं प्रामुख्याने विरोध होतोय, तिथं आपल्या मर्जीतल्या अधिकारी आणून हा शक्तीपीठ महामार्गावरचा विरोध नाही, अधिकारी मर्जीतला असला तरी शेतकरी शेवटी मर्जीतला नाही ना, शेतकऱ्याची मर्जी पाहिजे ना. अधिकारी माप तुम्ही SP अंचीला, कलेक्टर अंचीला, प्रांत अंचीला, तलाठी अंचीला, परंतु शेवटी ज्या शेतकऱ्याची जमीन जाते त्याची मर्जी असली पाहिजे ना. मग ती मर्जी नसेल तर तुम्ही कशासाठी घेता? त्यामुळे विरोध हा 100% होणार. कारण की नागपूर रत्नागिरी हायवे ऑलरेडी आहे आणि म्हणून हा गरज नसलेला महामार्ग आहे, म्हणून त्याला विरोध आहे. विकासाला आमचा विरोध नाही आहे. 15 दिवसापूर्वी सांगलीमध्ये काही घटना होत्या, ती सील झाल्याचा देखील प्रकार समोर आलेला आहे, ज्यामध्ये आता शेतकऱ्यांना त्यामुळे कर्ज मिळत नाही किंवा तिथं व्यवहार देखील करता येणार नाही. नोटिफिकेशन अधिकृत निघण्याआधीच अशा पद्धतीने सील देखील झाल्या नाही, वरून सरकारचा दबाव एवढा अधिकाऱ्यांच्यावर आहे की कसंही करून दंडुकशाही वापरा, लोकशाही मारून टाका, नियम बाजूला करा आणि या सगळ्या गोष्टी करा. आणि त्याचाच परिणाम आता आम्हाला दिसतोय. म्हणजे तुम्ही प्रोसेस प्रमाणे सेक्शन 3ची नोटीस, नंतर 15ची नोटीस, या सगळ्या नोटिसीस तुम्ही देणं अभिप्रेत आहे. परंतु त्या न देता ड्रोन न मोजणी करायची, म्हणजे जे आज एखादा प्रोजेक्ट होत असताना 2 वर्ष हा प्रोजेक्ट चालू आहे, कुठल्याही शासकीय डॉक्युमेंटमध्ये याचा DPR बघायला मिळत नाही, किंबहुना कशा पद्धतीने या रस्त्याचं नियोजन केलेलं आहे, त्याचं आर्थिक नियोजन काय आहे हे कुठेही शासनामध्ये बघायला त्या ठिकाणी मिळत नाही.
आणि म्हणून हा फक्त कॉन्ट्रॅक्टरांसाठी चाललेला प्रोजेक्ट आहे, शेतकरी हिताविरुद्ध आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना वेठीस धरू नये अशी आमची पुन्हा एकदा विनंती सरकारला असणार. 6 जागा तर बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ज्या ठिकाणी निवडणूक होणार आहे त्या ठिकाणी देखील बऱ्यापैकी काँग्रेसचे जिथं उमेदवार आहेत ते फारसे लढायला तयार नाहीत असं दिसतंय. अमरावतीतील उमेदवार तर थेट रुग्णालयात आहे, त्यामुळे कुठे हायकमांड देखील नाराजी आहे नाही, काँग्रेसच्या उमेदवारांची. तसा काही विषय नाही, कारण की आकडेवारी आम्हाला माहित होती. ज्यावेळी आम्ही या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा निर्णय घेतला त्यावेळी आकडेवारी आम्हाला माहित होती की आकडेवारीपर्यंत आम्ही पोहोचू शकणार का. परंतु शेवटी लोकशाहीमध्ये एका मताचा देखील अधिकार असतो आणि निवडणूक लढली पाहिजे. भाजप सारख्या प्रवृत्तीला विरोध केला पाहिजे, महायुतीला विरोध केला पाहिजे, या भूमिकेतून आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलो. त्यामुळं आकड्यापर्यंत पोहोचणार का, शेवटी प्रत्येक उमेदवार जो आता रिंगणात आहे तो प्रयत्न प्रामाणिकपणे करणारच आहे. देशमुख हे दुर्दैवानं ऍडमिट असल्यामुळं 2-3 दिवस ते प्रचारात येऊ शकले नाहीत, परंतु ते उद्या परत दवाखान्यातून येऊन ते प्रचार निश्चितपणे करतील. त्यामुळं राहिलेले आमचे जे काही उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे, ते आपला आकडा जो काय आहे तो मिळवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करतील. कुठलाही हायकमांड मध्ये या ठिकाणी गैरसमज किंवा कुठलाही तशा पद्धतीचं नाही, कारण की शेवटी राज्यातल्या युनिटनं हा निर्णय घेतलेला आहे आणि तिन्ही पक्षांशी बोलून हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला. असं नाही की एकट्यानं काँग्रेसनं निर्णय घेतला, महाविकास आघाडी म्हणून निर्णय घेतला की या निवडणुका लढवायच्या. आणि त्यामुळे शेवटी मग लढायचंच नसेल तर मग सगळंच बिनविरोध होईल. त्यामुळे लढण्याची भूमिका आपण घेतो, त्याला समर्थन निश्चितपणे सगळ्यांचं आहे. प्रोसेस संपूर्ण राज्यभर चालू आहे, त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये जो गुळाची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते तो आता संकटात येण्याची शक्यता आहे, कारण तो भेसळयुक्त गुळ असे एक प्रचार मोठ्या प्रमाणात चालू आहे. तर या कारवाईचा परिणाम या उद्योगावर काय होईल किंवा काय होईल? FSSAIनं कारवाई मुंडे आल्यानंतर राज्यभर या ठिकाणी चालू केलेलं आहे, त्याचं पहिल्यांदा मी स्वागतच करतो. कारण की ॲडल्ट्रेशन हा एक मोठा विषय या राज्यामधला त्या ठिकाणी राहिलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांना देखील आमचं सांगणं आहे की किमान वर्षभर त्यांना राहू द्या. किमान ह्या भेसळी ज्या काय होत आहेत, मसाल्यामध्ये होतंय, दुधामध्ये या ठिकाणी होते, खाद्यपदार्थामध्ये त्या ठिकाणी होते, ती किमान भेसळ थांब. परंतु माझी त्यांना आयुक्त म्हणून देखील विनंती आहे, कारण की 4 वर्षे खातं मी ते बघितलेलं आहे, की थोडा टाइम पिरियड प्रत्येकाला द्यावा. जे खरं उद्योग करताय किंवा खऱ्या पद्धतीनं काम करताय त्यांना नियमांची सवय नाही, ती नियमांची सवय लावून द्यावी. आता गुळाच्या बाबतीत सरसकट कारवाई न करता काही सॅम्पल तुम्हाला सापडले तर कारवाई करायला हरकत नाही, परंतु सरसकट सगळाच गुळ खराब आहे असं म्हणण्यानं त्याच्यावर अवलंबून असणारी एक अर्थव्यवस्था आहे, जी अर्थव्यवस्था धोक्यात या ठिकाणी येऊ शकते. आणि म्हणून माझी त्यांना विनंती आहे की 2 कॅटेगरी कराव्यात. एक, FSSAI कडे रजिस्टर असणाऱ्या लोकांची संख्या ही ऑलरेडी अन्न औषध प्रशासन विभागाकडे आहे. त्या रजिस्टर्ड लोकांची मीटिंग घेऊन तुम्ही या नियमावलीप्रमाणे तुमचे पदार्थ तयार करताय का, त्यामध्ये काही करत नाही ना, अशा पद्धतीची सूचना त्यांना द्यावी. आणि त्याचा गैरफायदा घेऊन जे भेसळ करतायत त्यांच्यावर कडक कारवाई करावी, त्याच्याबद्दल अजिबात दुमत नाही. कारण की या सगळ्या गोष्टीमध्ये आज आपण बघतो, दिवाळी आला, दसरा आला, कुठलाही सण आला की खवा हा आर्टिफिशियल या ठिकाणी तयार होतो. दूध म्हणजे गुजरातमध्ये दुधाची अख्खी फॅक्टरी आर्टिफिशियल दूध तयार करणारी त्या ठिकाणी सापडली. आणि म्हणून मला वाटते कारवाई ॲडल्ट्रेटेडवर झाली पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही, परंतु चांगल्या लोकांना त्याचा त्रास होऊ नये याची दक्षता मुंडे साहेबांनी घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे.